अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आवर्तन विष्णू सहस्त्रनामातील भगवान विष्णूचं एक नाम। आवर्तन अर्थात संसार चक्र चालवण्याचा स्वभाव असलेला विष्णू। विष्णू हे स्वतः पालनकर्ते आहेत। अहो, आवर्तन म्हणजे एक वर्तुळ पुन्हा पुन्हा करणं, घोकणं, अभ्यास, एकच सुक्त, एकच स्तोत्र, एकच रचना पुन्हा पुन्हा म्हणणं। जी इच्छा किंवा जी कामना मनात असेल ती पुरी व्हावी, सफल व्हावी, इच्छापूर्तीच्या प्रक्रियेत काही विघ्न, संकट, अडथळा येऊ नयेत म्हणून वारंवार त्याच शब्दांनी, त्याच स्तोत्रानं, सुक्तानं वा आपल्या इष्ट देवतेची सतत अखंड न कंटाळता स्तुती करून त्या देवतेला प्रसन्न करून घेणं म्हणजे आवर्तन करणं होय। तिची कृपा संपादन करणं होय। थोडक्यात आवर्तन म्हणजे स्वामींना आर्त हाक मारणं होय। अशा आवर्तनाचा नेमका परिणाम आपल्यावर काय होतो बरं? अहो, आवर्तनामुळं सर्वप्रथम वाणी शुद्ध होते, शरीर शुद्ध होतं, मन निर्मल होतं, अर्थात कायिक, वाचिक आणि मानसिक शुद्धता होते। अहो, बुद्धीवरील जडत्व दूर होण्यास प्रारंभ होतो, आसक्ती कमी व्हायला लागते, काम, क्रोध, लोभ, दंभ, मदमत्सर, षडविकार लय पावायला लागतात। आवर्तनाचा परिणाम कबीरांच्या भाषेत सांगायचा झाला तर कबीरजी आपल्या दोह्यात वर्णन करतात, कबीरा मन निर्मल भयो, कबीरा मन निर्मल भयो जैसो गंगा नीर, कबीरा मन निर्मल भयो जैसो गंगा नीर, अब पीछे पीछे हरी फिरे, अब पीछे पीछे हरी फिरे, कहत कबीर कबीर। आहा, अखंड पाठ करण्यानं, सतत आवर्तनांनी किंवा सततच्या पारायणामुळं, वारंवार केलेल्या स्तुतीनं स्तुती करणारा निर्मल होतो। मनातील वासनांचं ओझं कमी व्हायला लागतं। जसे मन निर्मल होण्यासाठी सत्संग, सद्ग्रंथांचं वाचन, सदाचरण, श्रवण, मनन, धर्माचरण उपयोगी पडतं, परंतु कदाचित मन निर्मल होण्यासाठी ह्या सर्व गोष्टी अधिक कालावधी घेऊ शकतात। पण जर आपण सतत आवर्तन करत राहिलो तर कमी श्रमात मन शुद्ध होऊन आपण लवकरात लवकर भगवत कृपेस पात्र ठरू शकतो। त्यासाठी प्रतिदिन आवर्तन करायची प्रथा आहे बरं का। अहो, आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुरू असतं। हृदयाचं आकुंचन प्रसरणामुळे अशुद्ध रक्त शुद्ध होऊन शरीराला शुद्ध रक्तपुरवठा सतत केला जातो। त्यासाठी चक्राकार पद्धतीनं लिव्हर, किडनीतून रक्त फिरत असतं, अर्थात अशुद्धतेला शुद्धतेकडे नेण्यासाठी एका लयबद्ध पद्धतीनं पुनरावृत्ती करावी लागते। त्याचप्रमाणे मलिन मनाला निर्मळ करते ते आवर्तन। त्यासाठी आनंदनाथ महाराज आपल्या हितार्थ गुह्य सांगतात की अरे, ही आनंदनाथांची वाणी जगतारक निशाणी। हे आनंदनाथांचं अनमोल कामधेनू स्तोत्र अनेकांनी अनुभव घेऊन त्याचा महिमा गायलेला आहे। तेव्हा आपण आर्त हाक देऊन, आवर्तन करून, श्रद्धापूर्वक पठण करून आत्मोद्धार साधूया, नाही का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा।